नमस्कार मित्रांनो, आज आपण 1857चा उठाव या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती घेणार आहोत. 1857च्या उठावाचं स्वरूप. 1857च्या उठावासाठी कारणीभूत असलेले राजकीय कारणं, सामाजिक कारणे, आर्थिक कारणे आणि 1857चा उठाव झाल्यानंतर त्या 1857च्या उठावाचे परिणाम भारतामध्ये काय दिसून आले, या गोष्टीचा आढावा आपण या टॉपिकमध्ये थोडक्यात घेणार आहोत. सुरुवातीला जर आपण पाहिलं की 1857चा हा उठाव भारतीय इतिहासाच्या राजकारणामध्ये अत्यंत दूरगामी परिणाम करणारा आपल्याला पाहायला मिळतो. कारण की 1857च्या उठावापूर्वी जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी 16व्या शतकामध्ये भारतामध्ये आली आणि भारतामध्ये आल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी सुरुवातीला काही भारतीयांवर राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आलेली नव्हती. ईस्ट इंडिया कंपनी हे भारतामध्ये फक्त व्यापारी म्हणून आलेली होती, हातामध्ये तराजू घेऊन भारतामध्ये आलेली होती. 16व्या शतकात भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आल्यानंतर त्यांनी हळूहळू भारतीयांच्या राजकारणामध्येही त्यांनी प्रवेश करायला सुरुवात केली. कारण की त्यांना माहीत होतं की भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात, त्यांच्यामध्ये एकी नावाचा प्रकार हा कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतो आणि त्यांच्यामध्ये झोडा आणि फोडा ही जर नीती आपण वापरली तर आपण संपूर्ण भारतीय देशावर आपली सत्ता एकछत्री प्रस्थापित करू असं त्यांना जाणवू लागलं आणि म्हणून त्यांनी भारतीय राजकारणामध्ये हळूहळू प्रवेश करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ते जरी भारतामध्ये आल्यानंतर कच्चा माल खरेदी करायचे आणि कच्चा माल खरेदी केल्यानंतर तोच कच्चा माल स्वदेशामध्ये घेऊन जायचे आणि तिथे घेऊन गेल्यानंतर त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून तोच पक्का झालेला माल भारतामध्ये जास्त किमतीमध्ये ते विकत असत. तर अशा पद्धतीचं सुरुवातीचं त्यांचं धोरण आपल्याला पाहायला मिळतं. तर 1757च्या उठावापूर्वी भारतीय राजकारणामधून जर आपण पाहिलं तर भारतीय राजकारणामध्ये भारतामध्ये अनेक संस्थानिक अस्तित्वात होते. ते मद्रासचं संस्थान असेल किंवा कुठले असतील, जवळजवळ 600 संस्थान भारतामध्ये अस्तित्वात होते. तर अशा 600 संस्थानकावर त्यांना वर्चस्व निर्माण करायचं असेल तर त्यांना राजकीय सत्ता भारतीयावर प्रस्थापित करणं हे अत्यंत गरजेचं होतं. म्हणून त्यांनी भारतीय राजकारणामध्ये प्रवेश सुरू केला आणि या माध्यमामधून जेव्हा ब्रिटिशांनी भारतीयांच्या राजकारणात असो, समाजकारणात असो, अर्थकारणात असो किंवा धार्मिक कारणामध्ये आपले हस्तक्षेप वाढवण्यास सुरुवात केली, तेव्हा मात्र भारतीयांच्या मनामध्ये एक असंतोषाची भावना निर्माण झाली आणि या असंतोषाच्या भावनेमधूनच 1857मध्ये हा उठाव भारतामध्ये झालेला पाहायला मिळतो. या 1857च्या उठावामध्ये अनेक संस्थानिक, मोगल पेशवे, झाशीची राणी तात्या टोपे आणि ब्रिटिशांच्या लष्करामध्ये सामील असणारे भारतीय लष्कर यांनी एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरोधामध्ये हा उठाव केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं हे उठाव होत असताना की उठाव हा तत्कालीन कारणामुळे होत नसतो. या उठावाच्या पाठीमागची जर पार्श्वभूमी जर आपण बघितली तर अनेक कारणाची मालिका आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये राजकीय कारण जर आपण पाहिलं
तर इंग्रजांनी हळूहळू व्यापाराच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये आले, पण राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी भारतामध्ये सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी पश्चिम बंगाल असो, दिल्ली असो किंवा उत्तर भारत असो, उत्तर भारतामध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि उत्तर भारतानंतर ते दक्षिण भारतामध्ये वळले. जेव्हा ते दक्षिण भारतामध्ये वळले तेव्हा दक्षिण भारतामध्ये एक प्रबळ सत्ता 16व्या शतकामध्येच उदयास आलेली होती. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य किंवा मराठ्यांचं राज्य. या मराठ्याबरोबर जेव्हा इंग्रजांचे राजकीय संबंध आले तेव्हा त्यांच्यामध्ये 3 युद्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं इंग्रजांचं आणि मराठा युद्ध हे 1775 ते 1781 या कालखंडामध्ये झालं. त्यानंतर दुसरं युद्ध झालं 1799 ते 1802 या कालखंडामध्ये झालं. आणि तिसरं युद्ध झालं 1817 ते 1818. या तिसऱ्या युद्धामध्ये मात्र जेव्हा हे भीमा कोरेगाव या ठिकाणी पेशवे किंवा मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध झालं आणि या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये मराठ्यांचा दारुण पराभव झाला आणि पराभव झाल्यामुळं मराठी सत्ता नष्ट झाली आणि या ठिकाणी इंग्रजांची सत्ता महाराष्ट्रावर प्रस्थापित झाली. तेव्हा इंग्रजांनी पुणे येथे शनिवार वाड्यावर मराठ्यांचा ध्वज खाली करून त्या ठिकाणी आपला ध्वज तिथे फडकवला गेला. तर अशा पद्धतीनं हे एक कुठंतरी सल मराठ्यांच्या मनामध्ये किंवा पेशव्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि हे एक कारण 1857च्या उठावाला कारणीभूत आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. मग जेव्हा संपूर्ण देशावर ब्रिटिशांची सत्ता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता प्रस्थापित झाली तेव्हा त्यांनी काय केलं की भारतामध्ये जे संस्थानिक होते त्यांचे तनके बंद केले, त्यांचे जहागिरा बंद केल्या, पदव्या देण्याच्या बंद केल्या. या गोष्टीमुळे कुठेतरी भारतीयांच्या मनामध्ये असंतोष ब्रिटिशांच्या किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या संदर्भामध्ये निर्माण होऊ लागला. हे एक कारण आपल्याला 1857च्या उठावासाठी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर सामाजिक कारणसुद्धा 1857च्या उठावाला एक कारणीभूत आहे. कारण की 16व्या शतकामध्ये युरोप खंडामध्ये गोरे आणि काळे ही वर्ण व्यवस्थेची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा हे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी भारतामध्ये आले तेव्हा ते स्वतःला श्रेष्ठ समजत असत आणि भारतीयांना कनिष्ठ समजत असत. ते जर ब्रिटिश हे पायी जाणाऱ्या इंग्रजांना एखादा ब्रिटिश अधिकारी पायी जात असेल आणि समोरून भारतीय एका टांगा गाडीमध्ये येत असेल तर तेव्हा भारतीयांनी तो टांगा उभा करायचा, उभा करून खाली उतरायचं आणि उतरून झुकून ब्रिटिशांना नमस्कार करायचा. अशा पद्धतीची रूढ ब्रिटिशांनी भारतामध्ये निर्माण केलेले आपल्याला पाहायला मिळतं. किंवा रेल्वेमध्ये प्रवास करीत असताना प्रथम दर्जाचे जी डब्बा असतो त्या डब्यामध्ये भारतीयांना बसण्यास परवानगी नव्हती. तर असे अनेक कारणं, सामाजिक कारणंसुद्धा या 1857च्या उठावाला कारणीभूत झालेले आपणाला पाहायला मिळतं. तर धार्मिक कारण तिसरं आहे 1857च्या उठावाला कारणीभूत असणारे धार्मिक कारण. कारण की ब्रिटिश हे भारतामध्ये येत असताना त्यांनी स्वतःचा धर्म आणला, स्वतःचे आचार आणले, स्वतःचे विचार आणले आणि यामुळं ते काय करत असत की स्वतःचे आचार, विचार, धर्म, परंपरा भारतीयावर लादण्याचा प्रयत्न करत असत. यामुळं काय झालं की भारतीयांचा जो धर्म आहे, भारतीयांची जी परंपरा आहे, भारतीयांचे जे आचार आहेत, भारतीयांचे जे विचार आहेत, याच्यावर
कुठंतरी गदा येऊ लागलेली आहे असं भारतीयांच्या मनामध्ये एक सल निर्माण होऊ लागली आणि त्याच्यामधूनच आपण कुठेतरी यांच्या विरोधात आता उठाव केला पाहिजे असं भारतीयांच्या मनामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. तर अशा अनेक कारणामुळं या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये 1857चा उठाव आपल्याला झालेला पाहायला मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय कारण. प्रशासकीय कारण म्हणजे भारतीय तरुणांना प्रशासनामध्ये चांगल्या पदावर संधी दिली जात नसे. तो कितीही शिकला किंवा एखाद्या प्रशासकीय पदासाठी तो लायक असला तरी त्याला त्या पदावर नेमलं जात नसे. फक्त भारतीयांना कारकून याच पदावर नेमलं जात असे. असं कुठेतरी भारतीयांच्या मनामध्ये सल निर्माण होऊ लागली की एवढे मोठे आपण शिकूनसुद्धा आपणाला उच्च पदावर इंग्रज लोक संधी देत नाहीत. अशा प्रकारची सल त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी 1857मध्ये उठाव केलेला पाहायला मिळतो. त्यानंतर आहे आर्थिक कारण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक कारण. मित्रांनो, 1857च्या उठावाला आर्थिक कारण एक अत्यंत महत्त्वाचं कारण जबाबदार ठरलं जातं. 16व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी दृष्टिकोनातून भारतामध्ये आली. भारतामध्ये आल्यानंतर या ईस्ट इंडिया कंपनीनं काय केलं की भारतामधील हा कच्चा माल आहे, हा कच्चा माल भारतीय शेतकऱ्याकडून स्वस्त दरामध्ये विकत घ्यायचा आणि विकत घेतलेला हा कच्चा माल ते परत आपल्या मायदेशी घेऊन जायचे आणि मायदेशी घेऊन गेल्यानंतर त्या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये केलं जात असे आणि पक्का माल एकदा केला की तो पक्का केलेला माल परत भारतामध्ये आणायचा आणि चढ्या दरामध्ये विकला जात असे. यामुळं काय झालं की भारतीयांची आर्थिक व्यवस्था, भारतीयांची आर्थिक घडी खोळंबली गेली आणि भारतीयांना कुठेतरी असं वाटू लागलं की आता आपण ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव केलाच पाहिजे. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कारणामुळं हे सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, प्रशासकीय कारणामुळे ब्रिटिशांच्या उठावाची पार्श्वभूमी तयार झाली. फक्त आता ठिणगी पडणं गरजेचं होतं आणि ठिणगी पडल्यामुळं या उठावामध्ये काय बहादूरशाह, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे, कुंवरसिंह इत्यादी नेतेमंडळी एकत्र आली आणि या उठावामध्ये त्यांनी भाग घेतलेला आपणाला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं 1857मध्ये हे लढाई झाली. 1857मध्ये भारतीय विरुद्ध ब्रिटिश. मग हे लढाई होत असताना एकाच ठिकाणी नाही उठाव झाला, तर या देशातील वेगवेगळ्या भागामध्ये भारतीयांनी उठाव करण्यास सुरुवात केली. यामध्ये या उठावाची वाटचाल जर आपण पाहिली तर दिल्ली असो, कानपूर आहे, लखनौ आहे, दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी, बिहार या वेगवेगळ्या भागामध्ये 1857चा उठावाचं लोण पोहोचलं गेलं आणि यामुळं काय झालं की ब्रिटिशांना जारीस आणण्याचं काम या 1857च्या उठावामध्ये भारतीयांनी केलं. पण या उठावामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला आणि भारतीयांचा पराभव झालेला आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, 1857च्या उठावामध्ये ब्रिटिशांचा विजय झाल्यानंतर या उठावाचे दूरगामी परिणाम भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळायला लागले. त्याच्यात नंबरचा एक परिणाम असा झाला की ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता नष्ट झाली आणि त्या ठिकाणी इंग्रज सरकारची सत्ता प्रस्थापित झाली. 1858ला ब्रिटिशांनी एक संसदेमध्ये कायदा पास केला आणि या कायद्यानुसार भारतामधील जी ईस्ट इंडिया कंपनी होती त्या कंपनीची सत्ता नष्ट करून त्या ठिकाणी राणीच्या नेतृत्वाखाली किंवा इंग्लंडच्या राणीच्या नेतृत्वाखाली किंवा इंग्लंडच्या सरकारच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये इथून पुढे सत्ता प्रस्थापित झालेली आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा परिणाम असा झाला की आज 1857पर्यंत
मोगल हे भारताचा बादशाह म्हणून गणले जात असते. पण 1857 नंतर मोगलशाहीचा अस्त भारतामधून नष्ट झाला. मोगलांचा शेवटचा राजा जो बहादूरशाह होता, हा बहादूरशाह हा पराभूत झाल्यामुळे तो रंगूनला पळून गेला आणि त्याच ठिकाणी शेवटी तो तिकडेच स्थायिक झालेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ह्याचे एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे 1857चा की मोगलशाहीचा किंवा मोगल सत्तेचा अस्त या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं हे अस्त झाला. त्याच्यानंतर लष्करी व्यवस्थेत आमूलाग्र बदल ब्रिटिशांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. भारतीयांना प्रशासनाच्या कारभारामध्ये यामुळं प्रवेश मिळाला. सगळ्यात महत्त्वाचा परिणाम असा झाला, हिंदू मुसलमान यांच्यामध्ये फूट पडली गेली. ब्रिटिशांच्या अगोदर जे हिंदू आणि मुस्लिम होते हे गुणागोविंदाने भारतामध्ये नांदत होते. पण 1857च्या उठावानंतर फोडा आणि झोडा आणि सत्ता करा हे धोरण ब्रिटिशांनी वापरलं आणि हिंदू आणि मुस्लिमांमध्ये त्यांनी फूट पाडलेली आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर भारतामध्ये घटनात्मक विकासाला प्रारंभ झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1857 नंतर ब्रिटिशांनी भारतामध्ये घटनात्मक सत्ता त्यांनी प्रस्थापित केली आणि तिथून पुढं त्यांनी विकास करण्याला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळतं. तर असे अनेक परिणाम आपल्याला 1857च्या उठावाचे भारतामध्ये झालेले जाणवतात. तर या एकंदरीत 1857चा उठाव जर आपण पाहिला तर 1857चा उठाव हा अत्यंत भारताच्या इतिहासाला दूरगामी परिणाम ठरणारा पाहायला मिळतो. धन्यवाद.